आज काही गर्दीच दिसत नाहीये. नाही, आज गर्दी नाहीये बिलकुल. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आम्ही आज एक नवा कोरा युट्यूब चॅनल चालू करत आहोत ज्याचं नाव आहे आम्ही पण ब्लॉगर. मी आहे प्रणाली. मी आहे अमोल. आणि आम्ही हा युट्यूब चॅनल मोस्टली डेली व्लॉगिंग या कंटेंट साठी चालू करत आहोत. यामध्ये आम्ही ट्रॅव्हल व्लॉगिंग सुद्धा दाखवू, फूड व्लॉगिंग सुद्धा दाखवू आणि लाईफस्टाईल व्लॉगिंग सुद्धा दाखवू. तर या पहिल्या व्हिडिओपासून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात तर केली आहे, पण अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही देखील या प्रवासात आमची साथ द्यावी. कारण जर तुमची साथ मिळाली तर आम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. आणि आवर्जून तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग जास्त वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाची सुरुवात तर केलेलीच आहे आणि आमच्या दोघांची ओळख तुम्हाला झालेली आहे, पण अजून एक फॅमिली मेंबर आहे ज्याची ओळख करून द्यायची राहिली, जो आमचा फॉरएव्हर गो ट्रॅव्हल बडी आहे. अँड इट्स नन अदर देन आमची बगीरा. हा आमचा फॉरएव्हर गो ट्रॅव्हल पार्टनर आहे. कुठेही जायचं म्हटलं तर आम्ही आमच्या बगीराला घेऊन जातो आणि खूप छान एक्सपिरियन्स येतो आमच्या बगीरामध्ये जायला, आणि तो एक्सपिरियन्स आज तुम्हालाही आम्ही घडवू. चला तर गाईज, आज आपण चाललो आहोत गणपतीच्या दर्शनाला. कारण आपण जसं कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करतो ना, तसं आज आमचा हा पहिला व्हिडिओ आहे. आम्ही नवीन युट्यूब चॅनल चालू करतोय, तर म्हटलं गणपती बाप्पाच्या दर्शनानेच चालू करावं, हो की नाही? बरोबर. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही चाललो आहोत टिटवाळ्याच्या गणपती मंदिरात. टिटवाळ्याचं गणपती मंदिर खूप जुनं आहे, ऐतिहासिक आहे असं आम्ही ऐकलं होतं. म्हणजे आम्ही जाऊन पण आलोय तिथे, पण म्हटलं आज सुरुवात करतोय नवीन, तर पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या दर्शनानेच करावी. असं काय ट्रॅफिक लागलेलं आहे. आजचं पहिलं ट्रॅफिक आपल्याला लागलेलं आहे. प्रवासाला सुरुवात करून 10 मिनिटं देखील झाली नाही, पण इतक्यात आपल्याला ट्रॅफिक मिळालेलं आहे. 1 eternity later. 10 ते 15 मिनिटांनंतर ट्रॅफिक संपलेलं आहे आणि आता आम्ही ट्रॅफिक मधून सुटलो आहोत. तर मंडळी, आता वाजले 2. ऑलमोस्ट जेवणाची वेळ तर होऊन गेलेली आहे. तशी आम्हाला भूक तर नाही लागली, कारण आम्ही निघतानाच आमची नेहमीची स्मूदी पिली. हा आमचा रोजचा ब्रेकफास्ट म्हणाल तरी पण काही चुकीचं नाही. रोज आम्ही ब्रेकफास्टमध्ये स्मूदीज घेतो. गाईज, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. बघा, रेंज 0 किलोमीटर. रेंज 0 झाली आहे आणि बराच वेळ झाला आम्ही पेट्रोल पंप शोधतोय, बट पेट्रोल पंपच दिसत नाहीये. गाईज, तुम्हाला वाटत असेल हा व्लॉग एवढा शांत शांत काय आहे, त्यांचं व्लॉगिंग एवढं शांत शांत काय आहे. पण कसं आहे ना की आम्ही दोघं पण इंट्रोवर्ट आहोत. मी नाहीये, हीच आहे. मी तर बोलतोय, तुम्हाला माहिती आहे. ब्लॉग मध्ये पण दिसत असेल, बॅकग्राऊंड मध्ये माझा आवाज तुम्हाला कंटिन्युअस येत असेल. असं काही नाहीये. मी जास्त इंट्रोवर्ट आहे, तो कमी आहे, पण आहे. पण मी जास्त इंट्रोवर्ट आहे त्यामुळे. आणि कसं आहे, पहिलाच व्लॉग असल्यामुळे एवढी आयडिया पण नाहीये की कसं बोलायचं काय. थोडासा विचार करून बोलतोय आम्ही. पण गाईज, आम्ही इम्प्रूव्ह करू. हा, ही आमची पहिली व्हिडिओ आहे, पण आम्ही धाडच केलंय व्लॉगिंग करायचं. आम्हाला वेगळं काहीतरी ट्राय करायचं होतं, त्यामुळे म्हटलं आपल्या इंट्रोवर्ट वरती एकच पर्याय आहे, आपण व्लॉगिंग ट्राय करू शकतो, जेणेकरून आपण थोडं तरी व्होकल होऊ आपल्या विचारांबाबतीत. जो काही आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो लोकांपर्यंत पोहोचवूयात. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत भारतच्या पेट्रोल पंप वरती. फायनली पोहोचलोय आपण पेट्रोल पंपावरती. थोडा एक प्रॉब्लेम झालाय. आम्ही युजली नॉर्मल पेट्रोल टाकतो, पण या पंपावरती नॉर्मल पेट्रोलच नाहीये.
साधं पेट्रोल आहे, अरे कहना क्या चाहते हो? सॉरी पॉवर पेट्रोल आहे. पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आता निघालो. गाईज आम्ही नेहमी नॉर्मल पेट्रोल टाकतो, पण या पेट्रोल पंपावरती नॉर्मल पेट्रोल नव्हतं, त्यामुळे आम्ही पॉवर पेट्रोल टाकलंय. बॅड लक. तर गाईज आता वाजलेत 2:30. खूप जास्त भूक लागली आहे, तर आम्ही असा विचार करतोय की गेल्या डायरेक्ट मंदिरात न जाता पहिले जेवण करूयात, है ना? पहिले जेवण करूयात आणि मग मंदिरात जाऊयात. तर मंदिराच्या वरतीच एक जेवणाची सोय आहे, मोरिया केटरिंग म्हणून. तर मी ऑनलाईन त्यांचे रिव्ह्यूज पाहिले, खूप छान आहेत रिव्ह्यूज आणि फूडची क्वालिटी पण छान आहे. थाळी सिस्टम आहे आय गेस, आणि बाकीच्या पण बऱ्याचशा व्हरायटीज आहेत. तर आम्ही तिकडेच जाऊ आता. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो आहोत आणि ही आहे पार्किंग. आपण बघूयात सावलीतच गाडी लावायचं आहे का जागा सावलीमध्ये. बैठेगी क्या उधर? बैठेगी गाड़ी? चल इधर. तर गाईज आता सावली तर कुठे मिळत नाही आहे तिकडे. का गाईज गाडी पार्क करून झाली आहे आणि हे आहे समोर मंदिर. दाखव भांडणं दाखव. गाईज इथं मोठा मॅटर झालेला आहे, आम्ही शूट केलेला आहे. काही पूजा थाळी घेतली आमच्यासाठी. ते दे ना मला. मोदक आणि हार फुल. येस. तर गाईज इथे आजूबाजूला शॉप्स देखील आहेत, तुम्ही इथून तुम्हाला काही आवडत असेल तर ते घेऊ शकता. खूप सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या आहेत कार डॅशबोर्डसाठी. तर इथून आतमध्ये आपण आलेलो आहोत. इथूनच आहे ना आतमध्ये. गाईज बघू शकता की आज बिलकुल सुद्धा गर्दी नाही आहे मंदिरात, फक्त आम्ही दोघंच आहोत. आज काही गर्दीच दिसत नाहीये. नाही, आज गर्दी नाही आहे बिलकुल. टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. असे मानले जाते की कण्व ऋषींनी येथे गणपती मूर्तीची स्थापना केली होती. याच मंदिरात शकुंतला आणि दुष्यंत यांचा विवाह झाला अशीही मान्यता आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला सुंदर असा कॉरिडॉर दिसतो. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक भव्य असा दीपस्तंभ उभा आहे. त्याच्याच बाजूला एक पवित्र तुळशी वृंदावन आहे, जे वातावरण अधिक आध्यात्मिक बनवते. मंदिराच्या आवारात हे भव्य असे वडाचे झाड आहे, जे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालते. भक्तांसाठी येथे भक्त निवासाची उत्तम सोय करण्यात आली आहे.
ज्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना राहण्याची सुविधा मिळते. तसेच येथे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटका आणि शांत आहे, ज्यामुळे येथे आल्यावरती मनाला एक वेगळीच शांती मिळते. गाईज, प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला. आधी आम्ही दर्शन घेतलं आणि आता जेवायला चाललं, कारण मंदिरात काहीच गर्दी नव्हती आणि दर्शन खूप सुंदर झालं आमचं. गर्दी काहीच नसल्यामुळे लगेच दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं. त्यामुळे आधी दर्शन करावं म्हटलं आणि मग आता मी जेवायला चाललो आहे. तर जेवण्यासाठी इथे मंदिराच्याच बाहेर मोरया केटरर्स म्हणून आहेत, तर तिथे जेवणाची खूप छान सोय आहे. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. बघू शकता हॉटेल तुम्ही. बसायचं. तर गाईज, तुम्ही बघू शकता हा आहे हॉटेलचा मेनू कार्ड. मोरया स्वामी हे नाव आहे हॉटेलचं. इथे तुम्ही नाश्ता आणि जेवणासाठी थाळी वगैरे मागवू शकता. तर हा मेनू आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता काय काय मेनू आहे. ज्यूस वगैरे सुद्धा आहे. एक स्पेशल आणि एक साधी. स्पेशल थाळीमध्ये आपल्याला काय काय मिळतं ते सांगतो. एक बटाट्याची भाजी, मिसळ आहे, श्रीखंड आहे, 5 पुऱ्या आहेत, गुलाबजामुन आहे, डाळ आहे, सोलकढी, भात आणि भजी आहे आणि पापड. साध्या थाळीमध्ये पुरी, भाजी, गुलाबजामुन, डाळ, भाजी, पापड आणि भात. तर हा फरक आहे दोन्ही थाळ्यामध्ये. गाईज, आम्ही आता नुकतंच जेवण करून बाहेर आलो आणि जेवण तसं छान होतं, पण थोडंसं ऑइली होतं. बाकी छान होतं, टेस्ट छान होती जेवणाला. आणि आता आपण मंदिराच्या आवारात फिरूयात आणि बघूयात काय काय वस्तू आहेत इकडे. खूप छान छान दुकानं आहेत मंदिराच्या आवारात. हा बघा, नुसता पुढे पुढे चालतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक प्रकारची दुकाने आहेत, ज्यात देवासाठी हार फुले, महिलांसाठी बांगड्या, लहान मुलांसाठी खेळणी आणि विविध देवदेवतांच्या मूर्त्या असे बरेच काही आहे. मंदिरातून बाहेर पडताच आपल्याला मोरया स्वामी गृह उद्योग नावाचे प्रदर्शन दिसते, ज्यात सर्व प्रकारच्या धार्मिक वस्तू आणि इतरही बऱ्याच काही वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. चला तर मग पाहूयात आत काय काय आहे. उपवासाचं मिळतंय बघ. उपवासाची भाजणी, राजगिरा आटा, मोदकाचं पीठ सुद्धा आहे. हे बघ, आपण हे असे लहानपणी खायचो हो बिस्किट. आठवतं तुला? छान लागतं. 90sच्या किड्सला नक्कीच आठवेल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्ही हे कधी खाल्लेत का लहानपणी? यायचं का आपण? घ्यायचं? खाणार का तू? नको, पण आपण डाएटवर आहे ना. नको. विसरतोस कधी, पण आत्ताच तू 5 तेलकट पुऱ्या हाणून आलास वरती. काही ऑप्शन नव्हता. गूळ आहे, बरंच काही काही खाण्याचे पदार्थ आहेत. उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ पण आहेत. बाई, मिरची.
कोकणात मिळते ती भरली मिरची, सुकी हे मिरची. सांडगी मिरची आहे ना? हा, असंच काहीतरी बोलतात ना, कोकणात सांडगी मिरची. मिळते. हो, ही सांडगी मिरची आहे. पण आपण मला वाटतं घेतलं होतं एकदा, कोकणात गेलो होतो त्यावेळेस, आपल्याला आवडलं नाही. तिकडे पुस्तकं सुद्धा का? आहेत. पुस्तकांचं सेक्शन आहे वाटतं. धार्मिक पुस्तकं आहेत सगळी. किती सुंदर मूर्ती आहेत. या गाडीच्या डॅशबोर्डवरती ठेवायच्याच मूर्ती आहेत सगळ्या. जय राधाकृष्णाची केवढी सुंदर आहे. मस्त आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे. स्वामींची पण मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. हे बघ. वाव, हे बघ अष्टविनायक. छान आहेत ना? इथेही बघा मित्रांनो, किती छान आणि सुंदर मूर्ती आहेत गणेशाच्या. इथे आलं तर तुम्ही या सेक्शनलाही नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर सुंदर मूर्त्यांचं कलेक्शन आहे इथे. हे देवपूजेला लागणारं साहित्य आहे सगळं. अष्टगंध, अगरबत्तीपासून सगळंच आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक सुंदर तलाव आहे. यालाच गणेश तलाव असं म्हणतात. या तलावामुळेच या ऐतिहासिक जागेचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. असे म्हणतात की माधवराव पेशव्यांच्या काळात जेव्हा या तलावाचे खोदकाम चालू होते तेव्हा येथे ही मूर्ती सापडली. त्यामुळे या मूर्तीला स्वयंभू मूर्ती असेही म्हणतात. तलावाचा परिसर अतिशय शांत आणि हवेशीर आहे. या तलावाला लागूनच एक छोटेसे उद्यान आहे, जिथे लहान मुले खेळायला तर मोठी माणसे शांततेसाठी येतात. मंडळी, खूप छान दर्शन झालं आमचं आणि जेवणही खूप छान होतं. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि या व्लॉगची आम्ही इथेच सांगता करतो. हा व्हिडिओचा आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. नक्की सांगा कमेंट करून. आमचा पहिलाच व्हिडिओ होता, पहिलाच व्लॉग होता, तर तो तुम्हाला कसा वाटला आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर तेही सांगा. आम्ही त्यावर काम करू आणि आमच्यात सुधारण्याचा प्रयत्न करू. तर आता या व्हिडिओचा इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.